नासिर ई बाईक सलगरे, आता पेट्रोलला करा बाय बाय। घरी घेऊन या इलिगो कंपनीची ई बाईक, तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे। 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेज सहित 1 वर्षाची वॉरंटी। खास गुढीपाडव्यानिमित्त 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। सोबत प्रत्येक बाईक वरती 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ कूपन। आमच्याकडे उधारी सुरू आहे। बजाज फायनान्सची ही सोय। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, कॉम्प्युटर, फर्निचर, ई बाईक, भांडी सेंटर, सलगर। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। सावळज जवळ दुचाकीच्या धडकेत 1 ठार, 3 जखमी। बस्तवड फाटा ते सावळज रस्त्यावर 2 मोटरसायकलींची धडक होऊन झालेल्या अपघातात 1 ठार झाला तर 3 जण जखमी झाले। गजानन धोंडीराम माळी, वय 44, राहणार कुंडल असं मृताचं नाव आहे। या प्रकरणी सुधीर भीमराव माळी, वय 42, राहणार रावळ गल्ली, कुंडल यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली आहे। जखमींना सावळज येथील खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णालयासमोर मोठा जमाव जमल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं। या अपघातात प्रशांत ज्योतिराम माळी, राहणार कुंडल, अनिकेत अनिल मोहिते, संकेत अशोक हिवरे, दोघे राहणार सावळज असे 3 जखमी झाले आहेत। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की गजानन माळी व जखमी प्रशांत हे त्यांच्या मोटरसायकल MH11X224 वरून सावळजकडे चालले होते। गजानन हा मोटरसायकल चालवित होता तर प्रशांत हा पाठीमागे बसला होता। गजानन यांची मोटरसायकल बस्तवडे फाटा ते सावळज रस्त्यावरील माळी मळ्याजवळ आली असता समोरून अनिकेत हा त्याचा मित्र संकेत हिवरे याच्या सोबत मोटरसायकल MH10EB5540 वरून येत होता। त्याच्या मोटरसायकलची गजानन याच्या मोटरसायकलला जोराची धडक बसली। या दोन्ही मोटरसायकलवरील चौघेही रस्त्यावर पडले। जखमींना तातडीने सावळज येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र जखमी गजानन याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। अन्य जखमींना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली येथे पाठवण्यात आले। पोलीस व ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी यांच्या वादात मृत गजानन याचे शवविच्छेदन करण्यास अपघातानंतर तब्बल 5 तास लागले।